बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लागलो, आमची नजर कुठं देवावर थांबणार आहे की नाही? नुसतं वरडायचं तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे, तुम्ही डोमकावळे. तोंड बेकार आहे माझं. तुम्ही असा विचार नाही करत का हे मावळ्यांचं लक्षण नाही? सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजांना आणि मावळ्यांनाही नव्हता. मांसाहार राजांकडे आणि मावळ्यांकडेही. आम्ही सप्त्याच्या पंक्तीत म्हणतो वरची तरी तरी द्या, सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा, का सप्त्यात बी रसाच खाणायचा तुला? असली माणसं काय कर मारत. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाई म्हणते झाली दिवाळी, रविवार आहे आज, आणा की पिंट्याला बी आवडतंय मी करते. असली बायको नसलेली बरी राह. तुम्ही असं विचार नाही का करत? हो चुकतं रे दादा. अरे भगवंतावर नजर थांबवणारे वैष्णव आपण चुकीच्या मार्गाने चाललो तरी आपल्याला भय नाहीच आहे की रे. तरुण मंडळी सख्खी बहीण आहे म्हणून सांगते. काय राहिलं रे दादा तुमचं? हा काय नजरी झाल्या सांगा ना मला. तुम्हाला सामर्थ्याने आणि विचारपूर्वक सांगतेय, जर खरंच तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नजर सांभाळा. कारण सगळ्या गोष्टीतनं निघता येतं पण या वासनेतनं नाही बरं का. नाथ बाबा सांगतात यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, केवळ पंचानन, यडका मदन यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन. वडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, वडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, वडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा, वडक मारली शंकरा केला ब्रह्माचा मातेरा. मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन मदन केवळ पंचानन. हे बेकार आहे दादा. हो विश्वाची उत्पत्ती करणारा जगाचा बाप पण देवळात नाही. आज पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही कुठं दादा. स्वतःचीच मुलगी सरस्वती घडवताना नजर चुकीची जावी. अहो देव जगाचा बाप पण देवळात नाही. अहो देवाचाही बाप पण देवळात नाही. 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची ताकद मुष्ट अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला. उर्वशी मेनका रम्मा ज्यांचं मनोरंजन करतात. अहो पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या. सगळ्यात देखना चंद्र 27 बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली. बृहस्पतींच्या 5 महिन्याची बाळान करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रामुळे झाला. परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा. आयुष्यभर नारायण नारायण करणारे नारद एकदा चुकले हो. देवावरनं एकदा चुकीची नजर गेली. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या महाग मास लागलं. जगाचा नियमच आहे. मासोळीच्या महाग मासच लागतंय, दुसरं काय लागतंय तेव्हा. ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. बायको असावी असं वाटणं काही चुकीचं नाही, पण फक्त वासनेपोटी असावी वाटणं याच्या इतकं चुकीचं काही नाही. लक्ष्मी म्हणून असावी बायको. कोणतरी सुंदर दिसतंय म्हणून प्रेमात पडणं याच्या इतकं मोठं दुर्दैव नाही. त्याच्या स्वभावामुळे त्याच्या प्रेमाला स्वीकारणं याच्या इतकं मोठं सुदैव दुसरं नाही. खरंच नाही, खरंच हे फार गोर्जस आहे. मी प्रेम कशाला म्हणावं हो दादा. मीराबाईला माहित होतं देव माझा नाही होणार, मला नाही भेटणार आहे तो. तिनं म्हटली देवा तुझ्या विरहातही आनंद आहे, मग कशाला तू भेटावा अपेक्षा नसू दे ना, पण ज्या दिवशी भेटशील ना दिसशील ना. श्याम सावरे श्याम सावरे श्याम सावरे जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगू नहीं दोबारा.
न गधू बस तू एकदाच भेट बाबा विठ्ठल. कोण ना तुझ्यासारखं देखणं सांग बरं. तू भेटल्यावर कसाही असू दे रे. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. जीवे पिपस्वादितमृतदेव जीवे पिपस्वादितमृतदेव गोविन्द दामोदर माधवेति. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव. कुठल्याही रूपात आहे देवा. कवी राम बन के कवी श्याम बन के चले आना प्रभुजी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभुजी चले आना. मला ओळखता आलं पाहिजे एवढी चांगली आणि पवित्र नजर माझी हवी. समदृष्टी गीता समान श्री हरी श्रीमदमावरी हरी झाला बरला घनदाट हरी दिसे. मग काय नोहे सारिता कोणीच वेगळं करू शकत नाही तुला आणि मला. पण नजर फिरली ना मग माझी अवस्था नारदासारखी. मग काय नारदांना वाटलं बायको हवी. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना. देवाला म्हणले तू दे. तुला एवढ्या आहेत मी एवढ्या कुठून सामर्थ्याने हुडकायच्या त्यातल्या 2-4 दे. लाडू आहे प्रसाद आहे. आणि कोण म्हणलं तुम्हाला देवाने बायका हौशी पोटी केल्या का हो माऊली. आपल्या भगवंताविषयी बोलताना आपणही विचार करावा. खुशाल माणसं म्हणतात कृष्णानं 16,108 केल्या आम्ही करतो. तुमच्यात आणि देवात फार फरक आहे रे. व्यसन करणारे तुम्ही. तुम्हाला देवाचा अर्थ कळणार आहे का. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात ज्यांनी भगवंताकडे याचना केली देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो सभा स्वीकारणार आहे का आम्हाला. अरे देवा बाईचं आयुष्य म्हणजे काचेचं भांडलं. अरे कुणी फोडलं की फुटलं रे विठ्ठला. अरे आम्ही आमच्या पावित्र्याची पावती जगाला कशी दाखवत फिरायचं. अरे आम्ही कलंकित नाही हे जगाला ओरडून तरी कसं सांगायचं. 7व्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होत्या. तुमच्या तरी समाजानं अग्नी परीक्षा द्यायला लावली. साध्या गवळ्याच्या गवळणी आम्ही आमचं पावित्र्य जगाला कसं पटवून सांगायचं. नको देवा. अरे हिंदू धर्मात स्त्री म्हणून जरी जन्माला आलो ना तरी अशा ठिकाणी जन्माला आलो अशा धर्मात जन्माला आलो. अरे हिंदू म्हणून जगतो. जगता आलं तर पावित्र्यानं स्वाभिमानानं नजर वर करून जगावं. आणि कलंकित जगण्यापेक्षा जीव सोडायचं सामर्थ्य मनगटात ठेवावं. त्याला हिंदू धर्मातली स्त्री म्हणावं. असं जगावं की रे विठ्ठला. एकतर मी चुकीची नाही हे सिद्ध करून दाखवावं. आणि नाही जमलं तर त्याच्यासाठी जीव पणाला लावायचं सामर्थ्यही ठेवावं. कशाला जगायचं देवा कलंकित. अरे नाही त्याच्यापेक्षा तुझ्या चरणाशी समरूप व्हावं. कृष्णाने सांगावं त्याचा पाठीरागा कृष्ण. त्यांनी जर आत्महत्येचा प्रयत्न केला तर माझ्या देवसण्याला अर्थ काय. कशाला चिंता करताय. विचारलं तुम्हाला कोणी कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं सेल्फ रिस्पेक्टनं जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. फक्त मायारूपी माझा देव त्यांच्या जवळ राहिला. तुका मने नटधारी भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान हो वाचे कोडे. तुमचा आणि त्यांचा खरंच अधिकार जुळणार आहे. गोरी दिसली गालात हसली की माझीच म्हणणार आहे तुम्ही.
पोरींचं अवघडच आहे पण का रे पोरांनो. तुम्ही एवढे जमले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामात आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची, काही फरक असतो. सख्खी बहीण म्हणून सांगते, कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही. प्रसिद्धी बघून यायचं नाही दादा. पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, भावना बघूनच देतो. प्रसिद्धी प्रारब्धाचा भाग कोणाकडे कमी कोणाकडे जास्त, पण वैष्णवाचा अधिकार सारखाच. प्रत्येक माळकऱ्याचा अधिकार तेवढाच ज्याने निष्ठेने परंपरा जपली. आणि तुम्हालाही सांगते, वय आहे तोपर्यंत माळा घाला, आहे की नाही, नजर तरी चांगली होईल जरा. लय बेकार रे आपण. अहो पोरग गाडीहून पडलं तर लागलं का बघत नाही, कुठल्या पोरीनं बघितलंय का बघतंय. ते हाडूक मोडलं तरी जमतंय, पण कोणी बघितलं नाही पाहिजे. इज्जत नाही, हाय का इज्जत घालायला. जरा नाव बिव मोठं करा, मग इज्जतीचा विचार करा. क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणणाऱ्या अवलादी झालोय आपण. काही राहिलं नाही आपल्या आयुष्यात. काय कमवलं आपण? अरे गावात तरी नाव पाहिजे कमीत कमी दादांनो. कष्ट लागतं त्याच्यासाठी. चूक तुमची बी नाही म्हणा. ह्यांनी कवा ज्ञानेश्वरी वाचल्या तुमच्या पदरात पडाय? हो, म्हातारी माणसं निस्ती म्हणतात, पोरवाया गेली पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली. तुम्ही सप्त्याच्या मंडपाच्या महागावर बरोबर फुकली हो. तुम्ही गुणाचे आहे की नाही? मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले, ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, तुम्ही गुणाचे. एवढी पोरच वाया गेली हो. आता म्हातारा बाय कसा दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय झळ आहे, सगळं आयत भेटलं. आणि तू काय करती? तू मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, तू गुणाची. हातभर वास होत्या मिसरीवाल्या म्हातारीचा, तसल्या तोंडानं नातवाचं मच मुक घेते. काय वाटत असेल त्या नातवाला ग? त्याला वाटत असेल मला मोठा होऊ दे ग म्हातारी, मग सगळा करता काढतो मी ह्याचा. अगं मला सांगा, तंबाखू भाजलेली काय आणि न भाजलेली काय? तंबाखू ती व्यसन ते काय लेकरांना शिकवणार आहे ग तुम्ही? इमानदारीनं सांगा माय, पहिलं लेकरू आईकडे गेलं की शांत व्हायचं, आजचं लेकरू आईकडे गेलं तरी शांत होत नाही. काय द्यायला लागतो? अजून तोंड घेऊन मोबाईल म्हणताय म्हणजे विल एक्सेप्टेड. मान्य आहे तुम्हाला? नसतं ग माय. आपल्या मातृत्वाची, कारुण्याची, वात्सल्याची जागा जर एक उपकरण घेत असेल तर आई म्हणून आपण हरलो नाही का ग? जर आपल्या घरात ज्ञानेश्वरी नाही तर कशाची श्रीमंती ग? जर आपल्या मुखात गाथ्याचे अभंग नाही तर कशाचं वैभव ग? माझ्या नजरेत प्रत्येक घरातल्या सदस्याचा एका चुलीवर स्वयंपाक बनणं म्हणजे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. सगळ्यात मोठी श्रीमंती माझ्यासाठी घरात ज्ञानेश्वरी आणि गळ्यात माळ आहे. त्याच्या पलीकडे श्रीमंती. अरे भले मोठे बंगले असावे, 4 गल्लीत असावे, काय पेटवायचे का दादा? काय जाळायचं अशा बंगल्यांना? अरे समाधान असावं त्या घरात. आणि अजून तरी मला कुठेच हे अनुभवायला भेटलं नाही की नामाशिवाय समाधान मिळालं. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला, तरले तरती हा भरवसा नाम धारकाचा ठसा. लिहून देतो रे तुम्हाला, समाधान मिळेल, पण विश्वास तर ठेवा. नका रे दादांनो, करा परमार्थ, सोडाय सगळं, काही नाही बघा राहिलं दादा. आत्मीयतेनं सांगते तुम्हाला, धर्मासाठी जगा, देशासाठी जगा, संप्रदायासाठी जगा, बाकी सगळं असत्य आहे बघा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळा जगत भास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. कोणाच्याही नादी लागून असे व्यसन करत जाऊ नका. जे बापानं केलं ते आपण करावं असं काही नियम नाही. या वासना कुठलीच योग्य नाही. मग काय, नारद म्हणले देवाला देवा बायको. लक्षात आहे ना? लक्षात आहे का विषय? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबली असती, गाव तर सोडायची नसती महाराज. नारद म्हणले देवाला देवा बायको. देव म्हणले हरकत नाही. देव नाही नाही म्हणत बरं का. देव म्हणले जिथं मी नाही ती तुमची. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वागटी राम देहा देही, सगळीकडे माझा परमात्मा आहे. कुठे शोधणार तुम्ही? 16,107वं घर जामुवंतीचं. अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदांची इच्छा मनोमन या भेटाव्या. देव त्यांच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण?
रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी पाहिलं देव दिसतायत का? देव कुठंच दिसले नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले अशी तशी नाही, पट्टराणी आपली. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी ओ! रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होते, आज रुक्मिणी म्हणतात. पिसाळले का काय? नारदा नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबानं मी तुमचा पती, आणि जर अशा हिशोबानं मी तुमचा नवरा, तर नवऱ्याला एकेरी हाक मारणं हिंदू धर्मात पापाचं लक्षण मानलं जातं. इज्जतीत नाव घ्या, नारद राव म्हणा. काय म्हणा? नारद राव. रुक्मिणी मातेला कळलं हे भंगलंय, देवाने सुधरवायला पाठवलंय. सगळेच काम काय मुख्यमंत्री करतात का? मग बाकीचे दोन कशाला? आपलं सॉरी, मग रखमाईबाई कशाला? मी आपलं दुसरीकडे आलं महाराज. रखमाई लागतात ना, मग रखमाईकडे काम दिलं. देव जरा व्यस्त होते. रखमाई मातांना कळलं हे सुधरवण्यासाठी पाठवलंय. रखमाई माता प्रेमाने म्हणल्या, खरंय नारद राव तुमचं. असंही देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला भारी होईल. पण एक काम करूया, विधिवत लग्न करू. कारण असं योग्य नाही ना दादा. लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतील का? आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का? मग मी काय करते, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची. चुकीचं वागायला नको धर्मात. मग काय करावं? मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. तोपर्यंत मी सगळी पाणीग्रहणाची तयारी करते, लग्नाची तयारी करते. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं, जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, लिंग प्रवर्तन. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आलेच नाही. बालेगावकर वर आले नाही. वर आली उगच्या उगं धोतर गेलं, लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करत होते. चिपळ्या गेल्या ना बांगड्या आल्या, नथनी मुरणी झुमका, शिंडी गेली, लांब लचक वेणी आली. नारद म्हणले काहीतरी चुकलं काय की? सगळा बदल झाला. कबीर महाराज सांगतात, नारद की तो बही नारदी. नारदांची नारदी झाली. चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी त्याच वनात आलेला. त्यानं एवढी सुंदर स्त्री पाहिली, मोह आवरला नाही, वासना आवरली नाही. शिक्षाच द्यायची होती. तिच्याकडे पाहिलं आणि म्हटले, काय गोड आहेस ग, चल तुझ्यासोबत विवाह करून तुला राणी बनवतो. नारदी म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे. ती म्हणला, गप्पे. राजा होता तो, असा दष्टपुष्ट कुरुळी केस, काळा कुळकुळी, तिथं पिटी बांधलेली. नारदी म्हणल्या, मी आत्ताच निर्माण झाले. गप्पे. उडत उडत नेलं, बळजुबरीने विवाह केला. लय बायको करायची हौस होती, यांनाच बायको केलं. वर्षाला एक वर्षाला